आज राष्ट्रनायक शिवछत्रपती स्वराज प्रेरणा विशेषांक हा विवेकच्या माध्यमातून जो काढला गेला होता त्याचा प्रकाशनाचा कार्यक्रम आज इथं आपल्या कार्यालयामध्ये पार पडतोय. म्हणजे यायला मला बराच उशीर झाला, पण विधानसभेचं कामकाज चालू होतं आणि देवेंद्रजींनी आजच आपलं नवीन कायदा बनवलेला आहे. तो आज सुरक्षा कायदा जो आहे, म्हणजे जो सध्या आता नक्षलवादी पूर्वी जंगलात असायचे, पण आता जे काय म्हणायचं अर्बन नक्षलवाद झाला त्याच्या विरोधातला तो कायदा होता. त्यावर चर्चा बराच वेळ चालली. चर्चा म्हणजे त्याचा उल्लेख आता पतंगे सरांनी केला की हुशार लोक फार असतात, त्यामुळं केलेल्या कायद्याला थोडक्यात हे करून त्याला मान्यता द्यायची असं काही पक्ष किंवा काही लोकांना ते पटत नाही. मग प्रत्येक गोष्टीला प्रश्नचिन्ह कसा उभा करायचा हा प्रयत्न सगळीकडे चालू होता. तेच विधानसभेमध्ये काही पक्षांच्या माध्यमातून आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून चालू होतं. पण शेवटी एकमतानं सगळ्यांना तो कायदा पारित करायला लागला. देवेंद्रजींनी त्या पद्धतीनं सगळं जे काही आहे ते अगदी सखोल सगळं त्या कायद्याबद्दलची माहिती, गरज काय, आज काय होतंय, डाव्या विचारसरणीचे डावे विचारसरणीचे पक्ष नाही, पण जे या ह्याच्यामध्ये देशाला, देशाच्या संविधानाला, आपल्या इथली जी सगळी यंत्रणा जी उभी केली आहे, एवढ्या ब्रिटिशरांनंतर आपण स्वातंत्र्य मिळवून त्याला जे मानत नाहीत आणि ती ज्यांना संपवायची त्यांच्या विरोधात हा कायदा आहे. हा काही कुणी उद्या आंदोलन केलं म्हणून किंवा कुणी उद्या डाव्या पक्षाचा उमेदवार एखादा उभा राहिला म्हणून त्याला कुठंतरी अटक करा म्हणून हे नाहीये. बरंच त्यांनी सांगितलं, त्याला बरीच चर्चा, त्यांचं जे उत्तर होतं ते बरेच सखोल त्यांनी दिल्यामुळे जरा जास्त वेळ चर्चा झाली. त्यानंतर थोडी कॅबिनेट एक तासभर झाली, त्यामुळे उशीर झाला. त्याबद्दल आपली सर्वांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मला कल्पना आहे आपण सगळे मुंबईमध्ये राहतात, मुंबई म्हटलं की सगळं अगदी बस, ट्रेन, बिन, लोकल व्हेकल ह्याचा सगळं टाइम टेबल बघून आपल्याला ठरवायला लागतं. मी जास्त करून सातारला असतो, त्यामुळे आम्हाला सातारला काय फार टाइम टेबल कारण कुठनं पण कुठं पोचायचं म्हटलं तर अगदी 15 मिनिटं. आम्हाला सातारमध्ये फिरताना 16 मिनिट पण या टोकापासून त्या टोकापर्यंत जायला लागत नाही. त्यामुळं फार काही घड्याळाचा जो काटा आहे तो बघण्याची वेळ तिथं आमच्यावर काय फार येत नाही. पण आपल्याला मुंबई म्हणल्यावर सगळं घड्याळाच्या काट्यावरच सगळं चालतं ही वस्तू तिथे, त्यामुळे आपलं नक्की बरेचसं टाइम टेबल माझ्यामुळे कोलॅप्स झाला असेल, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर आज या ठिकाणी पद्मश्री रमेश पतंगेजी इथं उपस्थित आहेत, अध्यक्ष हिंदुस्थान प्रकाशन संस्था, त्याचबरोबर मान्य श्री दिलीपजी करंबळेकर प्रबंध संपादक साप्ताहिक विवेक समूह, त्याचबरोबर ज्यांनी वास्तविक केलं त्या सौ अश्विनी मयेकर संपादक, राहुल पठारे कार्यकारी प्रमुख, श्री दीपक जेवणे विशेषांक संपादक, त्याचबरोबर ज्यांनी मला इथं खरं म्हणजे आणलं मान्य श्री कृष्णात कदम, ते मंत्रालय प्रतिनिधी श्री राजेश वैशंपायन आणि श्री रवींद्र गोळे, आणि आपण सर्व विवेक आणि या आपल्या हिंदुस्थान प्रकाशन संस्थेची सगळे संबंधित असणारे सर्व मान्यवर. तर म्हणजे आज पतंगे सरांनी सांगितले की आज विवेकला 75 वर्ष पूर्ण होऊन गेली आणि संघाच्या विचारानं आणि संघाच्या जे काही संकल्पना आहे, जे काही संघाचं कार्य आहे ते मांडण्याचं काम हे विवेकच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून हे होतं. आता तर डिजिटल मीडियामध्ये पण आपण आज विवेकनं पदार्पण केलंय. हिंदीमध्ये
आपलं विवेकचं सगळं जे आहे ते चालू असतं. मग नक्कीच एक आपली परंपरा मला वाटतं आपण कायम या निमित्तानं आपण म्हणजे ठेवली असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आज ग्रंथ, पुस्तकं, विशेषांक या माध्यमातून विवेक हे लाखो लोकांपर्यंत किंवा वाचकांपर्यंत पोचले, समाजामध्ये पोचले. ही वस्तुस्थिती आहे, ज्याचा उल्लेख आता सरांनी केला की स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण संविधानावरचं जे भाषण त्यांना करायचं होतं त्यावेळेला सुद्धा विवेकचे जी काही प्रकाशनं होती ती त्यांनी मागवून घेतली आणि त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी त्यांनी घेऊन संविधानावरचं जे होतं ते मुख्यमंत्र्यांनी पण हे केलं. ते आज देवेंद्रजींना आम्ही ज्यावेळेला बघतो म्हणजे खरं म्हणजे तर सांगायला हरकत नाही, मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याचं कारण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आहे. म्हणजे असं काही त्यांनी मला शब्द दिला वगैरे असं काय नाही, पण मी त्यांना नेहमी बघायचो. म्हणजे मी सुरुवातीला राष्ट्रवादीत होतो, मी नेहमी आम्ही येता जाता आपलं बोलायचो काय कसं काय, म्हणजे तेवढ्यापुरते आमचे संबंध होते. पण एक त्यांच्या नेतृत्वाबद्दल थोडं आकर्षण म्हणा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल एक आकर्षण मला नक्की होतं आणि नंतर मग त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय मी घेतला आणि त्याप्रमाणे मी या म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला लागलो. आणि नक्कीच त्यांनी त्या पद्धतीनं काम करण्याची संधी पण देवेंद्रजींनी दिली, ही वस्तुस्थिती आहे. नक्कीच आज एक चांगल्या जाणता नेता ज्याला आपण म्हणू त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची सगळ्यांना संधी मिळाली, याचा अभिमान आम्हाला नक्की आहे आणि नक्कीच चांगलं काम सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करू सुद्धा आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. आज राष्ट्रनायक शिवछत्रपती हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध जे काही त्यांचे पैलू आहेत त्यांच्या सगळ्या स्वराज्य स्थापनेपासून किंवा सगळं जे विविध ह्याच्यावर थोडंफार लक्ष किंवा वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारं आज हे आपण जे आहे ते अंक इथं प्रसिद्ध केला आहे. खरं म्हणजे 350 वर्षानंतर पण आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज काल परवा होऊन गेल्यासारखे आठवतात. तुम्ही जर बघितलं तर महिनाभरापूर्वी कुणी काय सांगितलं होतं हे आपल्याला बाकीच्यांचं आठवत नाही, म्हणजे सामाजिक याच्यामध्ये घ्या. पण आज 350 वर्षाचा छत्रपतींचा इतिहास हा तुम्हाला, मला किंवा आपल्या मुलांना सुद्धा तोंडपाठ असल्यासारखं आपण सांगू शकतो. किंवा जे जे अगदी महत्वाचे घटनाक्रम छत्रपतींच्या राज्यातले किंवा जिजाऊंचे म्हणा, संभाजी महाराजांचे म्हणा, आज ह्या गोष्टी आपल्याला एवढ्या तोंडपाठ आहेत किंवा आपल्या मुलांना तोंडपाठ आहेत. आणि जे आपण नेहमी म्हणतो की अगदी आपल्या मुलांना घरामध्ये जन्मल्यानंतर जसं मूल आईचं नाव आई म्हणतं तसं छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जय हे आपल्या मुलांच्या तोंडात आपोआप येतं. ठीक आहे, आपण काय त्यांना शाळेत जाताना जसं शिकवतो तसं काही गोष्टांचं ट्रेनिंग घेतो असं नाही, पण ती एक ते मराठी माणसाच्या रक्तात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मला वाटते रक्तात सगळ्यांच्या भिनलेले आहेत असं म्हटलं. मग जाती पाती काय पंतबिंत वेगळे असतील, शेवटी आज संपूर्ण म्हणजे मराठी माणसाला नक्कीच छत्रपतींचा इतिहास हा त्याच्या रक्तामध्ये, त्याच्या DNA मध्ये म्हणजे बसलाय असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आणि नक्कीच फक्त त्याचे वेगळे पैलू, जसं आता मगाशी आपल्या सरांनी सांगितलं की कुणी कुणी काय काय ह्याच्यावर आपले हे दिले, लेख दिले, तर वेगवेगळे विषय आहेत. कारण नेहमीच आपल्याला माहित आहे की अफजल खानाजवळ पावनखिंडीची लढाई, गड किल्ल्यांच्या ज्या काय, पण हे सोडून पण छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे काम होतं. सगळ्या गोष्टी या शौर्याच्या आहेत, ह्या तर होत्या, पण हे सोडून पण त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी किंवा स्वराज्याची उभारणा करण्यासाठी बरंचसं काही वेगळे गोष्टी पण त्यांनी केल्या, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या सुद्धा मला वाटतं या आपल्या विशेषांकाच्या माध्यमातून आज प्रामुख्यानं तरुण पिढीच्या पुढं
आज आल्या पाहिजेत, आल्यात असं, कारण मी अजून वाचला नाही अंक, पण नक्की जे काही सरांनी सांगितले की बऱ्याचशा वेगळ्या विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न आज या आपल्या विशेषांकातनं होतोय, एक चांगली गोष्ट आहे. सध्या आपण बघतोय की ज्याचा उल्लेख सरांनी केला की आज छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या राजकीय पक्षांना हवेसे झालेले. काही वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की फार काही छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणी फार काही बोलायला, एक शिवजयंती सोडली तर फार कोण बोलणारं नव्हतं. जे त्यावेळेचे सगळे होते, कारण आम्ही आमची सुरुवात सुद्धा म्हणजे माझे वडील राजकारणात होते. सांगायला की पहिल्यांदा म्हणजे महाराजांना ज्यावेळेला निवडणुकीला उभं राहायचं होतं त्यावेळेला खरं म्हणजे तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना मी तिकीट तर सोडा पण उभं पण केलं नव्हतं. त्यावेळची जी राजाराम बापू पाटलांनी जनता पार्टी काढली होती, त्या जनता पार्टीनं महाराज पहिल्या निवडणुकीला उभे राहिले होते. म्हणजे छत्रपतींचं घराणं वगैरे हे सगळं, पण त्यावेळेला काँग्रेसचा विचार एवढा हे होता की त्यांनी उमेदवारी सुद्धा त्या काळात म्हणजे 78 साली पहिल्यांदा माझे वडील उभा राहिले, त्यावेळेला उमेदवारी सुद्धा त्यांनी दिली नव्हती. ही वस्तुस्थिती होती. त्यावेळेला राजाराम बापूंनी आणि फलटणचे मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी येऊन माझ्या वडिलांना खरं म्हणजे त्यावेळेला उभं केलं किंवा तुम्ही उभं राहिलं पाहिजे. म्हणजे माझ्या आजी राजमाता सुमित्रा राजे यांना त्यांनी कन्व्हिन्स केलं किंवा एक तरी तुमच्या घरातला मुलगा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये तुम्ही दिला पाहिजे. तर पुढं आपलं म्हणजे मराठ्यांचं किंवा मराठी माणसाचं काहीच हे राहणार नाही तुमच्या घरातलं जर कोण पुढं आलं नाही तर. आणि मग त्यांनी माझ्या वडिलांना उभं राहण्याची अनुमती दिली. तर त्या फार काही राजकारणामध्ये अशा काही इंटरेस्टेड किंवा फार काही राजकारणाची ओढ असणाऱ्या नव्हत्या. तर त्यांचं आपलं घर आपलं जे काही आहे तेवढंच बघायचं त्या. पण सांगण्याचा हेतू हेच आहे की आता प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांची हे व्हायला लागली आहे. आज प्रत्येकजण इतिहास जो आहे आपण बघा, प्रत्येकजण आपल्याला पाहिजे तसा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा तरुण पिढी पुढे मांडायला लागला. आणि दुर्दैवानं म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर एवढा अभ्यास केला, ज्यांनी आपलं आयुष्य या इतिहास सगळा जो हे करण्यासाठी, मग बाबासाहेब पुरंदरेंचं आपण नाव घेऊ, शिवशाहीर त्यांना आपण म्हणतो, आपल्याला पण किती जणांना माहीत आहे मला कल्पना नाही, पण बाबासाहेब पुरंदरेंना शिवशाहीर ही पदवी ही माझ्या आजींनी दिली होती. पूर्वी माझ्या आजी बाबासाहेब पुरंदरे आणि सुमतीताई धनवटे हे शिवप्रतिष्ठान म्हणून त्यांनी एक हे काढलं होतं आणि त्या माध्यमातून ते काम करायचे. त्यावेळेला बाबासाहेब पुरंदरे म्हणजे मी लहान असताना पहिले आदलत वाड्यामध्ये आजींच्या इथं अगदी दिवसभर आजींच्या इथं बसलेले असायचे या इतिहास. तर त्यावेळेला आजींनी म्हणजे त्यांनी ती शिवशाहीर ही पदवी दिली होती त्यांना किंवा त्यांना ते केलं होतं. आज जो इतिहास आपल्या पुढं किंवा आपल्या तरुण पिढी पुढं मांडला जातोय तर म्हणजे त्याला दुर्दैवानं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दाखवत असताना तो इतिहास कुणी लिहिलाय आणि त्याची जात काय ह्याच्यावर दाखवलं जातं. हे खरा इतिहास बाजूलाच ठेवायचा, फक्त जातीपातीमध्ये भांडण कसं लावता येईल. आता जसं आपल्याला खरं गंमत वाटेल की मी पुण्याला शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यातलं जे त्यावेळेला होतं अमित शाह साहेब आले होते स्वतः, आणि ते आम्ही असंच बसलो होतो चहा म्हणजे सगळं कार्यक्रम झाला, चहा प्यायला ते थांबले. त्यावेळेला सगळी आपली त्या शिवसृष्टी जे होते म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंनीच ते सगळं हे केलं. तर त्यांनी जे म्हणले मी स्वतः म्हणले छत्रपतींचा इतिहास मी स्वतः वाचलाय आणि म्हणले मी स्वतः पुस्तक लिहितोय. ते माझं पुस्तक पण मी पूर्ण झालं की प्रकाशित करणार आहे म्हणले, मी स्वतः लिहितोय. ते म्हणले सगळ्यात महत्वाचं म्हणले छत्रपती शिवाजी महाराज कधीही म्हणले साम्राज्यवादी राजा नव्हता. त्यांनी जिथं म्हणजे धर्माच्या विरोधात आपल्या लोकांच्या विरोधात जिथं अन्याय झाला तिथं ते गेले. उगाच शेजारचं राज्य आहे म्हणून ते आता ताब्यात घ्यायचं, माझी ताकद वाढली आहे म्हणून शेजारचं राज्य घ्या, तिथं जाऊन युद्ध करा, तिथलं ताब्यात घ्या, किंवा माझे राजवाडे वाढले पाहिजे किंवा माझं असं म्हणले त्यांनी कधी केलं नाही.
ज्या ज्या ठिकाणी इतर राजे जे होते त्यांनी अगदी अमित शाह साहेबांनी आम्हाला म्हणले गुजरातमध्ये बघा, कधी गुजरातच्या यांना छत्रपती शिवाजी महाराज एक सुरत सोडलं तर कधी बाकीच्यांना ते म्हणजे तिथे येऊन काही त्रास देणं, डिस्टर्ब करणं, किंवा राजस्थानमध्ये सुद्धा जिथं राजपुतांचं राज्य होतं तिथं सुद्धा कधी त्यांना जाऊन उगाच हे नाही केलं जे ते जाऊ शकत होते. त्यामुळं अशा पद्धतीनं त्यांनी केलं की आपलं जिथं अन्याय होतोय तिथं अन्यायाला किंवा जिथं धर्म संकटामध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन तिथं जे काय असेल ते भूमिका घेण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी त्या काळात केलं. आणि म्हणून आज त्यांचं जे आहे एक वेगळी ओळख, एक वेगळं सगळं हे त्यांचं आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. आज तसं बघितलं तर ज्याचा मगाशी मी केलं की आज प्रत्येक गोष्टीबद्दल म्हणजे मला खरंच मध्यंतरी किंवा अजून पण आपल्याकडं ही शिवाजी महाराजांची वागणुकं भारतात आली, ती आपल्याला बघायला सातारला आली, आता मला वाटतं मुंबईत का नागपूरला येतात. दुर्दैवाने काय वाटतं की ते ज्यावेळेला वागणुकं येणार त्यावेळेला सुद्धा आपल्याच लोकांनी त्याच्या विरोधामध्ये ती खरी आहेत का खोटी आहेत, कुठनं आणली, त्याचा पुरावा काय आणि हे काय. पण ह्याच आपण दुसरी बाजू बघितली तर ज्यावेळेला विजय माल्यांनी टिपू सुलतानची तलवार आणली त्यावेळेला कर्नाटकातल्या कोणी असं म्हटलं नाही ती खरी आहे. एक साधं हे म्हणून माझा प्रश्न आहे, टिपू सुलतानची तलवार आली त्यावेळेला देशातल्या कुणी म्हटलं नाही की ती टिपू सुलतानची तलवार विजय माल्यांना आणली ती खरी आहे खोटी आहे, त्याच्यावर सही आहे का, मग ती कुणी नेली, कुठं ठेवली, मग काय. पण म्हणजे दुर्दैव आहे की आपल्याच इतिहासाला प्रश्नचिन्ह किंवा त्याला कुठेतरी कमी लेखण्याचं काम हे आपल्या इथलीच लोक करतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आज एवढं मोठं, आज आपण ज्यावेळेला इंग्लंडला जातो आपण इंग्लंडला जाऊन त्या म्युझियम मध्ये जाऊन बघून येतो आणि त्यावेळेला आपण, कारण मला आठवत आता माझे वडील ज्यावेळेला मला पहिल्यांदा घेऊन गेले तर त्यांनी पण येऊन मला दाखवलं की ही वागणुक शिवाजी महाराजांची किंवा ती तलवार तिथं आहे, ती भवानी तलवार आहे. म्हणजे आपल्या आई वडिलांनी, आजीनी किंवा आजोबांनी सांगितलेला इतिहास खरा का आजचा इतिहास म्हणजे हे जे असंही करतात तो इतिहास खरा. शेवटी आपण आपल्या आई वडिलांवर आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवरच आपण विश्वास ठेवतो किंवा त्यांना जे माहिती आहे ते. त्यामुळं दुर्दैव आहे की असे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा म्हणजे एक तर छत्रपतींचा वापर तर करायचा, पण त्याचबरोबर वेळ आल्यावर त्यांना कमी हे कसं करायचं हे सुद्धा एक षडयंत्र सगळीकडं आपलं चाललेलं दिसतंय. आणि नक्कीच ह्या गोष्टी विवेकच्या माध्यमातून आज आपण जे प्रकाशित केलेले लेख आहेत त्याच्यातनं त्याचं हे होईल. आज आपण बघितलं तर रायगडावर एवढं मोठं काम पंतप्रधानांच्या माध्यमातून आज सुरू आहे. मला वाटतंय पहिले पंतप्रधान असतील जे रायगडावर गेले, नाहीतर रायगडावर नुसतं ह्याच्यासाठी होतं. पण आज त्यांनी मध्यंतरी अमित शाह साहेब पण आम्ही सगळेजण गेलो होतो. मी एवढं ऊन होतं म्हणजे मेच्या महिन्यामध्ये त्यांचा दौरा होता, पण आम्ही सगळे त्यांनी अख्खा गड हे सगळे घामाघूम झालो होतो. कुठेही त्यांनी उरका चला पास झालं हे करा असं नाही, अख्ख्या गडावर फिरत असताना 2-3 तास त्यांनी त्या गडावर फिरून सगळी मंदिरं सगळं जे काही त्या कार्यक्रमाच्या नियोजनात होतं 11-12 वाजेपासून 1 वाजेपर्यंत सगळं त्यांनी केलं. म्हणजे कुठेही कारण आपण बघतो कार्यक्रम म्हणले की चला चला उरका मध्ये पोलीस बिलीस असतात, ते निम्म्या गोष्टी होतात, निम्म्या होतच नाहीत, निम्मी लोक भेटतच नाहीत असे. पण त्या ठिकाणी कुठेही मी पूर्ण 2-3 तास स्वतः सगळ्या गडाचे बघितलं. तिथं थोडंफार जे काय आमच्या सगळ्यांच्या विषय होते आर्किओलॉजी डिपार्टमेंट बद्दल वगैरे ज्या थोड्या तक्रारी होत्या किंवा ती काहीच तिथं करून देत नाहीत, सगळ्या गोष्टीला काहीतरी सगळ्या गोष्टीला त्यांनी केलं किंवा आपण ह्याच्यावर काही ना काहीतरी मार्ग काढू मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. व आज शेवटी खऱ्या अर्थानं हा इतिहास जो आहे हा आपल्या यांच्या पुढं जिवंत ठेवण्याचं नेण्याचं काम आज आपले पंतप्रधान, आपले मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर आपल्या विवेकच्या माध्यमातून पण या प्रकाशनाच्या माध्यमातून पण होतोय. मी या प्रकाशनाच्या याला मनापासून शुभेच्छा देतो. तसं मी काही इतिहासातला वगैरे स्टुडंट नाही किंवा फार काय मला इतिहासाचा असं काही मी म्हणू शकणार नाही की मी फार काय
वाचन केलंय किंवा वाचलंय वगैरे, पण मी मागे आम्ही ज्या वेळेला तंजावरचे मराठा ह्याचं जे पुस्तक मोहनजींच्या हस्ते त्याचं हे होतं, मला त्यावेळेला बोलवलं आणि मी कारण मला पहिल्यांदा मोहनजींबरोबर किंवा त्यांना बघण्याचं हे म्हणलं, काही झालं तरी हा कार्यक्रम चुकवायचा नाही म्हटलं. तेव्हा मी, कारण मला बाकी काही इंटरेस्ट नव्हता, म्हणजे प्रकाशन वगैरे हे सगळं ठीक आहे, पण एक हे होतं किंवा आपल्याला मोहनजी भागवतांबरोबर त्या ठिकाणी बसता येणार आहे किंवा त्यांच्याबरोबर थोडं जे काही आहे ते वेळ आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला हे करतं, म्हणून मी आवर्जून गेलो. आणि त्यावेळेला आमचे विषय झाला की म्हणजे सातारचे शाहू महाराज हे पण एक व्यक्तिमत्व असं आहे की जे इतिहासामध्ये थोडं शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या म्हणजे काय म्हणायचं त्यांच्या ह्याच्यामुळे ते थोडं दुर्लक्ष किंवा मागं राहिलं किंवा लोकांपर्यंत आलं नाही. कारण सगळ्यात जास्त मराठ्यांचं राज्य जर कुणाच्या काळात वाढलं असेल तर ते सातारच्या शाहू महाराजांच्या काळात वाढलं, ही वस्तुस्थिती. आणि दुर्दैवानं आज आपल्या तरुण पिढीला शाहू महाराज म्हटले की कोल्हापूरचे आठवतात, सातारचे शाहू महाराज फार कुणाला आठवत नाही. शाहू महाराज म्हटले की सगळ्यांना कोल्हापूरचे, ते मोठे होते, त्यांनी सगळं परिवर्तनवादी वगैरे सगळं त्यांनी ते केलं, हे मान्य आहे. शिक्षणाचं परत मागासवर्गीय यांना सामावून घेण्याचं, पण सातारच्या शाहू महाराजांनी पण जरी त्यांनी ते म्हणजे औरंगजेबाच्याच ते ताब्यामध्ये होते, त्यांच्याच ते कैदेमध्ये होते, म्हणजे पण जे काही त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन होतं, म्हणजे पेशव्यांची नेमणूक करणं किंवा पेशव्यांचं हे करणं किंवा आपले बडोद्याचे गायकवाड असतील, तुमचे होळकर असतील, शिंदे असतील, आता ते नंतर शिंदे सगळे जे आहेत हे जसं बघितलं तर शाहू महाराजांच्या काळात ही जिकडं तिकडं तिथं मराठ्यांचं जे काही राज्य आहे ते बघण्यासाठी त्यांना तिथंही गेलो होतं. आणि खरं म्हणजे तसं बघितलं तर ह्यांना म्हणजे पेशव्यांनी नेमलेले हे सरदार होते, म्हणजे त्या काळात ते पेशव्यांनी त्यांना तिथं नेमलं होते किंवा शाहू महाराजांच्या ह्याच्यावर तुम्ही तिथं ते बघायचं. आणि जे आपण म्हणतो की बाबा अटक ते कटक, अफगाणिस्तान ते एवढं जे मराठ्यांचं साम्राज्य वाढलं, ही वस्तुस्थिती की ही सातारच्या शाहू महाराजांच्या काळात हे साम्राज्य मराठ्यांचं वाढलं. आणि ज्या वेळेला शाहू महाराज नव्हते त्यावेळेला पहिलं पानिपताचं जे दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण जे सगळं मराठ्यांचं सगळं हे झालं, त्यावेळेला शाहू महाराज हे नव्हते, वारले होते. आणि कुठंच मग ती एकी राहिली नाही, काय नाही. मग पुढचा इतिहास पण आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे शेवटी त्यांचं शाहू महाराजांचं पण हे थोडंफार यावं म्हणजे लोकांना किंवा इतिहासप्रेमी जे आहेत, इतिहास संशोधक आहे, यांना त्यांच्याबद्दल पण यावं. दुर्दैवानं हे वाटतं ज्यावेळेला म्हणजे आता आम्ही पण साताऱ्यात सगळी असतो मुलं, आता मी किंवा ज्यावेळेला तो बाजीराव मस्तानी पिक्चर आला त्यात ज्यावेळेला ते रणवीर सिंग म्हणतो मैं सातारे के शाहू का सेवक हूँ, त्यावेळेला आमच्या सातारच्या पोरांना पण कळालं की आपले शाहू महाराज मी खोटं सांगत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळेला आमच्या सातारच्या पण मुला मुलींना कळालं की आपले शाहू महाराजांबद्दल रणवीर सिंग बोलतोय. रणवीर सिंगच होता ना ते. वाईट हे वाटतं की आपला इतिहास आपल्याला ऍक्टर आणि त्यांच्याकडनं आपल्याला शिकायला लागतोय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण त्याच याला विवेकनं अशा वेगवेगळ्या ह्याला स्पर्श करावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि नक्कीच आपण म्हणजे पुढचं आपण शाहू महाराजांच्या पुस्तकाचं येणारच आहे. आणि मला कृष्णाने सांगितले की मोहनजींना पण सातारला आपल्याला बोलवायचंय. म्हणजे आपल्याला एखाद्या मी ज्या वेळेला भेटलो त्याला मला मोहनजी म्हणले राजे म्हणले आमचं मूळ घर हे सातारचंच आहे. कारण भागवतांची फॅमिली म्हणजे भागवतांची फॅमिली ही धावडशीची, हा बिरमाडे आणि धावडशी. आज सुद्धा धावडशीला भागवतांची फार मोठी फॅमिली आहे. म्हणजे मनोहरपंत भागवत हे सातारचे फार मोठे वकील होते आणि फार त्यांचे ती त्यांचे. आणि दुसरी धावडची ओळख म्हणजे आपले झाशीची राणी, ही त्यांचं मूळ हे
मूळ गाव धावडशी आणि त्या ठिकाणी ब्रह्मेंद्र स्वामींचं पण मोठं देवस्थान आहे धावडशीला. असं त्या धावडशीचं अतिशय छोटं गाव आहे, खेडेगाव, ते साताऱ्याच्या जवळ. पण भागवतांची फॅमिली पण तिथनं त्यांचं जे आहे आज साताऱ्यामध्ये किंवा मुंबईत सुद्धा भागवतांची तिथली फॅमिली सगळीकडे आहे. पण आज सुद्धा ते देवस्थान वगैरे त्यांच्या स्वतःच्या अखत्यारीत आहे किंवा त्यांच्या आधिपत्याखाली आहे. त्यामुळं त्यांना कृष्णांचं सांगितलं बा आपण काही करून त्यांना आणायचे, सातारला त्यांना न्यायचंय, तर नक्कीच आपण हे करू आणि त्यांच्या हस्ते आपलं जे शाहू महाराजांचे चाललंय तर ते करू. दुसरं म्हणजे आपल्याला आता साहित्य संमेलन सातारला मिळालं, म्हणजे 99 साहित्य संमेलन आपल्याला सातारला नुकतंच साहित्य परिषदेनं त्याची घोषणा केली. मग तो पण एक फार मोठा आहे. मला वाटतंय असं सगळा मिळून योगायोग आला तर एक अविस्मरणीय मला वाटतंय तो एक कार्यक्रम होऊ शकल अशी नक्कीच मला मनापासून खात्री आहे. परत एकदा मी आपले सर्वांचे आभार मानतो मला इथं प्रकाशनासाठी बोलवलं त्याबद्दल. आणि आपलं असंच हे सगळ्यांचं प्रेम आणि राहावं. मंत्री आहे पण आता मंत्री झालोय आणि पण एक आहे मी नेहमी सांगतो की आज माझ्यावर मी आता सगळीकडे फिरायला लागतो वगैरे, पण मी लोकांमध्ये गेल्यानंतर किंवा पब्लिकमध्ये ज्यावेळेला आपण म्हणतो लोकांचं एक हे आहे की मंत्र्यापेक्षा घरानं जे आहे त्याच हे लोकांना जास्त आहे किंवा हे त्या घराण्यातले म्हटल्यावर असं काही खोटं सांगणार नाहीत किंवा काही खोटं काम करणार. मंत्री म्हणून काही विश्वास असेल नसेल माहित नाही, ते जरा राजकीय माणूस म्हटल्यावर जरा म्हणजे एक नाही अनेक प्रश्नचिन्ह असतात राजकीय नेतृत्वावर. पण एक आहे की घराण्यातला व्यक्ती म्हणून नक्कीच लोकांमध्ये एक आहे. म्हणजे आता मला लातूरला पालकमंत्री म्हणून दिलं आणि मला सगळ्यांनी सांगितलं म्हणजे एवढ्या लांब काय आपलं सातारा बरं होतं, लातूर कुठल्या कुठं आहे, आपला काय संबंध आहे का तिकडं, आपलं काय वय. मला एक जण अतिशय थोडे सिनियर आणि जबाबदार भाजपमधले एक जण मला म्हणले राजे म्हणजे तुम्हाला वाटत असेल तुम्हाला लातूरला का दिलं, एवढ्या लांब कशाला पाठवलं, पण म्हणले तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळलं देवेंद्रजीने तुम्हाला तिकडे का पाठवलं. आणि खऱ्या अर्थानं मी तिकडे गेलो त्यावेळेला तिथल्या लोकांचा जो या घरातला व्यक्ती म्हणून म्हणजे पालकमंत्री म्हणून नाही पण या घरातला व्यक्ती म्हणून जे त्यांच्यामध्ये उत्साह होता आणि जे त्यांच्यामध्ये होतं त्यांनी सांगितलं की निजामशाहीमध्ये हा सगळा मराठवाडा होता, त्यामुळे या लोकांना राजघराण्याबद्दल किंवा छत्रपतींच्या घराण्याबद्दल एवढा म्हणजे काय म्हणतात प्रेम श्रद्धा आहे की तुम्ही गेल्यावरच तुम्हाला ते कळत. आणि वस्तू तसे मी तिथं पण सांगितलं की म्हटलं आमच्या पश्चिम महाराष्ट्रापेक्षा नक्कीच 1% का होईना तुमचं प्रेम जास्त दिसतं माझ्यावर. व अशानं म्हणले मला म्हणते तुम्हाला तिकडं त्यांनी पाठवलंय, बोलणार नाही म्हणले पण तुम्ही गेल्यावर तुम्हाला ते लक्षात येईल. पण नक्कीच या घराण्याचा व्यक्ती म्हणून आपलं प्रेम श्रद्धा घराण्यावर आहे ती कायम राहावी. आणि पुढं पण आपण कधी सांगा स्वतःचा अधिवेशनात कार्यक्रम नको फक्त काय होतंय असं आपल्याला वाट बघत बसायला लागते, एवढंच आहे वाईट नाही वाटतं. तिथं शेवटी काय होतंय काय नाही, मंत्री जरा जरी नसला की सगळी लगेच टपलेलीच असतात ते करायला. त्यामुळं थोडं जरा हे होते. त्यामुळे आज सुद्धा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि विवेकला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. प्रेरणादायी भाषणातून आपल्याला शिवप्रेरणा खऱ्या अर्थाने जागृत केली. शाहू महाराजांबद्दल असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या विशेषांकाच्या पलीकडे सुद्धा जाऊन त्यांनी अनेक पैलू आपल्याला मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितले. मी या व्यस्त वेळातून वेळ काढून या कार्यक्रमाला छोट्याखानी कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आत्ताच्या मंत्रिमंडळातले आपण पहिले मंत्री आहात की साप्ताहिक विवेकच्या कार्यालयाला भेट दिली आहे. या ठिकाणी छोटाखानी कार्यक्रम असला तरी तुम्ही म्हणाला तसं तुमच्याच मार्गदर्शनाखाली आपण सातारामध्ये भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम करूया. त्यावेळी त्याही कार्यक्रमाची बैठक आपण लगेच करणार आहोत. मी या कार्यक्रमासाठी सर्वजण आपला विवेक परिवाराचे सर्व स्टाफ आदरणीय पतंगे सर आणि कर्मेकर सर देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि खऱ्या अर्थानं मला सांगायला अभिमान वाटतो की तुम्ही सर थांबल्यामुळे सरांनी आवर्जून सांगितलं मला किती उशीर झाला तरी की सरांच्या त्याच्यासाठी तिथे कार्यक्रमाला जाणार. त्याबद्दल मंत्री महोदयांचे मनापासून आभार. आणि हा छोटाखानी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.